भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर आणि दाऊद इब्राहिम. मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी भारत देणार पाकिस्तानला. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाप्रकरणी प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्रासह 6 जण अटकेत. पाकिस्तानच्या उच्चायोगाकडून व्हिसा प्राप्त मिळवून 2023 मध्ये गेलेली पाकच्या दौऱ्यावर. ऑपरेशन सिंदूरबाबत भारताचं मोठं पाऊल. सर्वपक्षीय खासदार परदेशात जाऊन मांडणार भारताची भूमिका. भारत जगाला पटवून देणार दहशतवादाचा नापाक चेहरा. केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांच्या निवडीमुळे काँग्रेसमध्ये कुरघोडींचं राजकारण. काँग्रेसकडून जारी केलेल्या यादीत शशी थरूर यांचं नाव नाहीच. भारताने हल्ला केल्याची पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची अखेर कबुली. हल्ल्याच्या 8 दिवसांनंतर भारतानेच पाकचे एअरबेस नष्ट केल्याचं पाक पंतप्रधानांकडून अखेर मान्य. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे हानी टळली, त्यामुळेच दक्षिण आशियातील युद्ध टळलं. पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या कबुलीने नव्या वादाला तो. भारत पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध होणार होतं, पण ते युद्ध मीच थांबवलं. युद्ध थांबवण्यात मिळालेलं हे माझं मोठं यश, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. छगन भुजबळांकडे खंडणीची मागणी. आयकर विभागाचा अधिकारी असल्याचं सांगत मागितली खंडणी. फार्म हाऊसवर धाड पडणार असल्याचा धाक दाखवणाऱ्याला अटक. अमित शहांमुळेच भाजप शिवसेनेत दरी. शहा दिल्लीत आल्यावर कटुता निर्माण झाली, संजय राऊतांचा आरोप. पिंपरी चिंचवडमधील 29 अनधिकृत बंगल्यांवरती कारवाई. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पाडकामास सुरुवात.